पैसा आणि स्त्री. रामायणाचा तरी काय? रामायणाच्या वादाचं कारण काय? प्रभू रामचंद्र लंकेला जाऊन रावणाला मारावं लागलं याचं कारण काय? त्याच्या लक्षात आलं नाही रावणाच्या. 80,000 बायका असताना सीताई साहेबाचं केलं. भगवान मिले चालणार नाही. आता तो शास्त्राचा भाग आहे. ते काय मनन सीता नेलेली नाही रावणाने. माझ्या उद्धाराचा मार्ग सांगा. देवर्षी नारदाने सांगितलं होतं एकट्याचा उद्धार करून घ्यायचा की कुळाचा घ्यायचा आहे. 2 ऑप्शन आहेत. दोन्ही सांगा म्हणजे जे जमल ते पटकन करील. एकट्याच्या उद्धाराकरता नाशिकमध्ये प्रभू रामचंद्र विराजमान आहेत, जाऊन दर्शन घ्या, शरण जा, उद्धार झाला. म्हणजे कुळाचा उद्धार करायचा असेल तर मग देवाला तिथं न्यावं लागेल ना. मग देव कशी येतात म्हणले देव? त्याचं काही मानधन ठरतंय का? तसे मानधनावर येत नसतेत म्हणले ते. मग त्यांना तिथं नेण्याकरता काहीतरी तसं प्रमुख कारण असावं लागेल ना. म्हणजे काय करावं लागेल? त्याची बायको चोरून न्या म्हणजे. रावण त्या दिवशी मी तिथंच होतो. रावण म्हणला बरं दिसायचं नाही. बरं दिसायचं महत्वाचं नाही, म्हणजे तुझ्या कुळाचा उद्धाराचं बघ. पंचवटी सन्मुख जाता मी पावतो सायुज्यता सकळ कुळ उद्धरणार्था मी सीता चोरून आणली. देवर्षी नारदानं सांगितल्यामुळे सीता चोरून नेलेली आहे. अगोदरच ठरलेलं आहे का? तर तिथं देवाला सहज नेता येत नाही ना. चहा घ्यायला येता का म्हणून काही प्रमुख कारण नाही एवढ्या मोठ्या देवाला न्यायचं. तिथं काय लागल ना तसं. काही जिव्हाळा लागेल. काही भक्तीचाच प्रकार आहे विरोध करणं. भक्तीचे 2 प्रकार आहेत. एक शरणांगती, दुसरी विरोधा भक्ती. शरणांगतीनं एकाच जन्मात उद्धार होते, विरोधानं 3 जन्म लागले. हिरण्याक्ष, हिरण्यकशपू, रावण, कुंभकर्ण आणि शिशुपाल, जयद्रथ, वक्रदुंत. हे 3 जन्म लागले रावणाला. मला ते सांगायचं मला इथं नाही विषय, पण मला एकच सिद्धांत मांडायचा आहे. राम प्रभूला राग यायचं कारणच काय? सीता चोरून नेली. म्हणजे सिद्धांत मला असा मांडायचा आहे, रामायणातला वाद असो की महाभारतातला वाद असो, या वादा पाठीमागे प्रमुख कारण आहे स्त्री. विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून ही जी वाद असे टोकाला जातात ना, टोकाला गेलेला वाद त्याच्या मुळाशी कारण शोधून बघा. त्याच्या मुळाशी 2च कारण आहेत, पैसा आणि दुसरी स्त्री. आणि म्हणून कुठं कुठं पेपरला पण घटना येतात, पूर्व वैमनस्यातून काय निर्गुण हत्या. मग ते काय वैमनस्यच आहे. आणि जाणीवपूर्वक वैमनस्य जर केलं तर ते वैमनस्य हानिकारकच ठरतंय. आणि म्हणून शक्यतो माणसाने जीवन जगत असताना शास्त्राचा आधार घेतलात. कोण्याही जीवाचा, कोण्याही जीवाचा, कोण्याही जीवाचा नगडो मस, कोण्याही जीवाचा, कोण्याही जीवाचा, कोण्याही जीवाचा नगडो मस. वर्म सर्वेश्वर बरं, ज्याच्यासोबत तुम्ही द्वेष करताय, ज्यांचा द्वेष करताय, ज्यांच्यासोबत तुम्ही वाद करताय,
वस्तुस्थिती ते कोणाचं स्वरूप आहे? वास्तविक पाहिलं तर ते भगवंताचं स्वरूप आहे. जैसा हृदयामध्ये मी रामो, असता सर्व सुखाचा रामो, का भ्रांताशे कामो विषयावरी. ज्ञानोबराच्या दृष्टीने पाहिलं तर प्रत्येकाच्या हृदयामध्ये परमात्मा विराजमान आहे, राम विराजमान आहे. आपण जर एखाद्याला चापट मारली, थापड मारली, त्याचा आत्मा दुखावेल. तो आत्मा म्हणजे परमात्मा आहे. या दृष्टिकोनातून ज्यांनी पाऊल ठेवलं ना, तो वाद करूच शकत नाही. विठाला इथं समस्त ग्रामस्थ मंडळी डासाळा, तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. एकच उत्तर येत आहे सर्वांचं, असं मला अभिप्रेत आहे. मारायला ताकद लागती का माफ करायला ताकद लागते? डासाळ्यातल्या लोकांना विचारायचं. मारायला शक्ती लागती का क्षमा करायला शक्ती लागते? माफ करायला ताकद लागते, मन मोठं लागते. मारायला काय लागत नाही हो. शेकडो माणसामध्ये एखाद्या सामान्य माणसानं एखाद्या चांगल्या माणसाला येऊन चापट मारली, तर चांगल्या माणसाला फक्त हसण्यावर घातलं, त्याचं मोठेपण झालं का त्याचा अपमान झाला? माणसं म्हणतात त्याच्यात काय कमी होते? त्यानं जर एक थापड हाणली असती ना, त्यानं 3 कोलोटाने खाल्ले असते, पण त्याच्यात दम होती. ज्याच्यात दम आहे का, तो गडबड करत नाही, तो माफ करतो. आणि ज्याला माफ करायची सवय आहे, त्याच्या बाजूने परमात्मा आहे. जेवढं होईल तेवढं महागार घेणे चांगले असते. भगवान विष्णूचा आणि नकराचा संवाद आहे. नकर म्हणजे ज्यानं गजेंद्राचा काय धरला होता? पाय धरला. आता ह्याच्यात मोठं तुम्हाला कीर्तन वाढवायचंय का? हे असं आहे. भगवान श्रीकृष्ण, भगवान विष्णूने त्या गजेंद्राचा धावा ऐकून त्याला सोडवण्याकरता तिथं धाव घेतली, त्याला सोडवलं. आणि त्या दोघांचा वाद मिटल्यानंतर त्या नकरानं देवाला बोलायला सुरुवात केली. बारके माणसं गडबड करतात, मोठे गडबडच करीत नसते. अजूनही बघत लय वाढले नाही, त्याला लय लवकर रागत. जाड जुडे ना ते लवकर रागवत. जर मग एकदम जर त्याला आता मग त्याला सहनच झालं नाही, 2-3 माणसाला सहज घेऊन एका गुच्छितच ते भुऱ्याच्या आणि पुन्हा लांब गेल्यावर म्हणते मला सोडा इतक्या लांब कशाला आला? मग हे गडबड करतात बारके, मोठे माणसं गडबड करीत नसते. असा नकर बोलला होता. नकर म्हणजे ते मगर. का म्हणले देवा, आमच्या भांडणामध्ये तुम्ही काय म्हणून आले? भगवान म्हणले काय नाही, त्यांनी मला बोलवलं. नाही पण आमचं हे नेहमीच आहे म्हणले. ही माझी शिकार आहे, हे माझं खाद्य आहे, असं आहे तसं आहे. तुम्हाला हे बरं दिसलं का म्हणले? मला मारलं, त्याला सोडवलं. शास्त्र सांगू लागलं बरं का. ते हे जे बारके आहेत ना, त्याला शास्त्र बी लवकर येत. वाळी पडला होता ना रणंगणामध्ये, वाळी. प्रभू रामचंद्रांनी बाण मारल्यावर वाळी शास्त्रार्थ करू लागला प्रभू रामचंद्रासोबत. हे बरोबर आहे का? तुम्ही झाडाच्या पाठीमागं उभा राहून मला बाण मारणं हे शास्त्र आहे का? भगवान प्रभू रामचंद्र म्हणले, भावाची बायको म्हणजे लेकीप्रमाणे. काही गोष्टी वयानं बऱ्या दिसते. तू मला शास्त्र शिकवायला म्हणले. भावाची बायको म्हणजे लेकीसारखी असते की रे, तुला लाज वाटली का म्हणली. आणि मग वाळीनं खाली मान घातली. आणि ज्यावेळी मग दोघांचा शास्त्रार्थ झाला, शेवटी प्रभू रामचंद्र वाळीला जिवंत करायच्या तयारीत होते. वाळी म्हणलं नाही, मी नशिबवान आहे, तुमच्या हातानं मला मरण आले, मी वाया जाणार नाही, माझा उद्धार आहे. मग अंगदाला सुद्धा देवाचं काम पटलं, म्हणून त्या दिवशी अंगद सैन्यामध्ये जॉईन झाला. नाही तर ज्यांना आपला बाप मारून टाकला त्याच्यासोबत माणूस काम करते होय. 302 तर दाखल करीन त्याच्यावर. परंतु
अंगदाच्याही लक्षात आलं की माझ्या वडिलांची चूक आहे, देवाची चूक नाही. हे छोटे शास्त्रार्थ करतात. नकरानं शास्त्रार्थ ज्या वेळेस बोलायला सुरुवात केली, त्याचं बोलणं असं होतं, लागल असं बोलणं होतं. त्यावेळेस ते बोलणं भगवंतानं कसं सहन केलं? देवाशी हसू आले. मोठ्या माणसानं छोट्या माणसानं गडबड केल्यावर ती हसण्यावर घालायची असते आणि वेळ सारून न्यायची. वादामध्ये तिथं ठिणगीच पडत नाही. जेवढे डासाळातली माणसं आहेत त्याला मला विचारायचंय, खव 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 आहार आहे, विस्तव आहे आणि एखाद्या वळीवर टाकला तर काय होते? वळी पेट घेते, गंजी पेट घेते, कडबा पेट घेतो. आणि तेच विस्तव काळ्या रानात पडल्यावर जायतो विजोने आपे आप, जायतो विजोने आपे आप, जायतो विजोने आपे आप, जायतो विजोने आपे आप. तुला नाही दे पडला जायतो विजोने आपे आप, जायतो विजोने आपे आप. तुला नाही दे पडला तृण नाही तेथे पडिला दावाग्नी. माझ्या स्वरात बसन ते. तृण नाही तेथे पडिला दावाग्नी, जायतो विझोनी आपे आप. जेवढे बसलेले नवयुवक आहेत त्यांनी संकल्प करा, आपण कडब्याची वळई नाही, आपण काळं रान आहोत. जर विस्तव कडब्याच्या वळीवर पडला तर ती कडब्याची वळी पेट घेते आणि तोच विस्तू जर काळ्या वावरात जर पडला, रानामध्ये पडला, तो विस्तू विजून जातो. स्वतःला काळं रान समजा, जीवनामध्ये कधीच वाद होणार नाही. विठाला विठाला आणि म्हणून हा जो वाद आहे, अनेक वाद आहेत. मी म्हणतो वाद असावा भी हो. एका अर्थानं दुसरी बाजू सांगतो मी आता, वादही असावं पण त्याला काही तथ्य असं. निरर्थक वाद सांगू का? निरर्थक वाद भजन करा सांगतो. विठाला विठाला खेड्यात राहणाऱ्या महिला शहरामध्ये बाजाराकरता फुलं भाजीपाला घेऊन जायच्या विकायला. आणि विकणं झाले की त्या रिकामी टोपली घेऊन रेल्वेने पॅसेंजर गाडीनं परत निघालते. पॅसेंजर गाडी म्हणजे काय, त्याला लई काच भारी असतात, अशातला काय प्रकार नाही. कुठं थांबते ती, काय विषय नाही. गवताची भारी, दुधाच्या कॅन्डी, एक्सप्रेस आली की लावलीच बाजूला. कोणती गाडी? पॅसेंजर आहे. उशिराही गेली तर इतकं काही लोक ऑफिसर नसतात ना, त्याच्या ऑफिसर नाहीच. आमच्यासारखे साळे भोळे, अर्धा तास लेट झालं त्यांचं मानधन कमी होत नाही ना. महाराज आहेत बाबा, काय करते ती आता, गाडीच लेट झाली म्हणून असं धकत आहे. पॅसेंजर गाडी, त्या दोघी जणी बसल्या. एक जण आली की पटकन खिडकीची जागा धरली. खिडकीची जागा धरली, तिच्या बाजूला एक जण येऊन बसली. तिकीट काढलं बसलं, बिना तिकिटाचं नव्हती. सुरू केली कुई कुरकुर कुरकुर कुर भांडणं. ती म्हणली खिडकी लाव ती. ती म्हणली लावित नाही. खिडकी लाव म्हणाले, ती म्हणली लावित नाही. मला थंडी सहन होत नाही, बरं मला सर्दी होईल. ती म्हणली मला गरमी सहन होत नाही म्हणून मुद्दाम खिडकीची येऊन जागा धरली. आणि तू कोणच का म्हणली मला खिडकी बंद करायला सांगायला? कोणच म्हणली तू जागीदार आहेस. अशा भांडायला लागल्या. 2 स्टेशन गेलं, 3रं स्टेशन गेलं. सुज्ञ एक सुशिक्षित माणूस चुकून बसलो होतं त्या गाडीत. काय चुकून बसलो रे बाबा म्हणला, काय नशिबाला आलंय माझे. किर 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 करायला. इतक्या भांडणं, शिवीन गाळीन, आज्या पंज्या माय. आज आता कुठवर गेल ते तुम्हाला काय सांगू नका. इतके भांडणं, इतके कडाक्याचे भांडणं झाले. शेवटी टीटी आले. आणि ते टीटी आल्यानंतर ते सुज्ञ माणूस म्हणला
साहेब बघावं याचं काय, बघा जरा. ते टीटी गेला तिथं. ओ बाई का भांडतो साहेब, 2-3 स्टेशन झालं हिनं मला भांडून का नाही इतकं तंग केलंय. का हो भांडायचं काय कारण आहे साहेब? तिला खिडकी लावायला सांगा, मला थंडी सहन होत नाही. साहेब मला गरमी सहन होत नाही म्हणून जाणीवपूर्वक खिडकीला पहिल्यापासूनच येऊन बसते म्हणजे मी, मला मळमळ होते म्हणजे. हे कोण हो म्हणली मला सांगणारी खिडकी लावा, नाही लावित म्हणली मी. ते शहाणा माणूस त्यानं काचाकडे बघितलं. ते म्हणलं हो साहेब काय त्या खिडकीला काच आहे का बघा की आधी. काय नाही, काचच नाही, लावता काय? 3 स्टेशन भांडणं, ती म्हणाली लाव, ही म्हणली लावित नाही. अरे नाहीच तर लावता का? कोणचा वाद आहे? याला निरर्थक वाद म्हणतात, याला वितंड वाद म्हणतात. विठाला विठाला असे छोटे छोटेच वाद आहेत खेड्यानं, इकडून जाऊ देत नाही. हे रस्ता पहिल्यापासूनच तुम्हाला नाही, तुम्हाला तिकून रस्ता, कसं जातोस तू जा. एखादं तू तरी मरशील नाही तो मी तरी मरण, मला जीवावरच उदार होऊन आलो. मला इतकं कडीला गेलं, इतकं कडीला गेलं, इकडून जाऊ देत नाही. हे माझा रस्ता आहे. शहाणा माणूस तिथं नवीन शेती घेतलेलं ते गेलं, फॉर्म भरला, बघितलं 22 फुटाची पांदण निघाली. पहिलं फक्त माणसाचा रस्ता होता. तहसीलदार आले, जेसीबी संघच आणला, त्याचं 11 फूट गेलं, त्याचं 11 फूट गेलं, गपचिप 3 वर्ष भांडले. मेलं तर मेलं म्हणला, पण मी सोडणार नाही म्हणलं. आणि मग खाली मान घातल्यावर लोक म्हणले होय काय झालं? सरकारी नियमाने सांग काय होईल. हे असलेच वाद आहेत परभणी जिल्ह्यातले. 1 वर्षभर मला कीर्तनाला सुट्टी द्या, 1 वर्षभर मला पोलीस प्रशासन द्या, आणि 1 वर्षभर मला सुट्टी द्या. परभणी जिल्ह्यातले 1000 वाद एका महिन्यात निकाली काढतो. एकाच महिन्यात निकाली काढतो. तथ्यच नाही त्याच्या वादामध्ये काही. तथ्य का वितंड वाद आहे हो. का जाऊ दे नस, एका बाईनं तर का जाऊ दिलं नव्हतं माहितीये का? जावं सवासनी घातल्या होत्या आणि हिला बोलिलं नव्हतं. कशी जात दिसते जाय म्हणली वावरातून माझ्या रस्ता. तिला म्हणलं तिच्या जाऊन एकदा कपाळाला कुकुला, आणि तिच्या हातानं सगळ्या सवासनीला कुकुला वाटलं पाहिजे. हिच्या सवासनीत रस्ता देती का म्हणलं. ती म्हणली सुमन माय चुकून झाले बरं, तसं मनावर धरू नको, चल बरं तुझ्या शो कसं होईल. स्वतः पूर्ण हटलं तिनं, स्वतः भांडे घासून तर होती. रानातून बी मग संग मगच चालल्यात. वाद आहे का रे हे वाद आहे का? असलेच वाद आहेत या खेड्यानं. आणि इतक्या वादातून छोटा वाद मोठ्या वादाला जन्म घालतो. म्हणून छोटे छोटे वाद तिथले तिथंच मिटवायचे. म्हणून एका माणसाची मला फार आठवण येते. राजकारणाचा संबंध नाही. महाराष्ट्राचे गृहमंत्री RR पाटील आज या जगामध्ये नाही आहेत, पण त्या माणसानं तंटामुक्ती अभियान निवड. गावातले तंटे गावात मिटवा, वाद वाढू नका रे. काही नाही, काहीच नाही. 4 एकर गेलं तर गेलं म्हणला, तुझंही 4 एकर जाईल रे, भावाचंही 4 एकर जाईल. दुसऱ्याच लोकांच्या प्लॉटिंगच्या भाव वाढून बसायचे. कशाला वाद करताय? कोणाला काय हाताला लागलं या वादानं? वाद लावणारी भरपूर माणसं आहेत, वाद कमी करणारी माणसं नाहीत. मी तुम्हाला म्हणाले फक्त 1 वर्ष मला कीर्तनातून सुट्टी द्या. प्रत्येक तालुक्याला फक्त मला 1 महिना देऊ द्या. एका महिन्यात अर्ध्या फाईल बंद करतो. अर्ध्या फाईली बंद करतो. अर्ध्या फाईल. तथ्यच नाही त्याच्यात, तर कारणच नाही, कारणच नाही. एक जण माझ्याकडे आला होता 5-6 महिन्यापूर्वी. चुलत भावानं 100 केशर आंबे तिचे रातोरात कापून टाकले. 2 माणसं घेतली, 100 केशर आंबे. फुलोरा लागला होता रातोरात. महाराज ते 100 केशर आंबे फुलोरा लागलेले. एक झाड नाही नाही म्हटलं 1 क्विंटल माल देते. 1 क्विंटल मालाचे पैसे किती झाले? 100 रुपयानं जरी म्हणलं तरी 10,000 किती झाले? 1000 रुपये झाले का 10,000 झाले? 1 क्विंटल 10,000 रुपये. 100 आंब्याचे पैसे किती झाले? लाखात पैसे गेले. 10 लाख रुपये. हातचं तोंडात पांढरा आलेला घास सख्या चुलत भावानं तोडून टाकले.
दोन सामान्य माणसं घेऊन आंब्याला पाणी घातलं होतं ना, आंब्याला पाणी, याच्या बुटाचे ठसे तिथं उमटलेले ह्याला ओळखू आले. तलवारी लावल्या, 2-3 माणसं आणली. शेवटचं एकदा जेलमध्ये जावं लागल म्हणलं, एकदा मालकाला भेटून आलतो मला भेटायला आलं. त्याचे डोळे लाल झाले, याच्यातच ओळखलं. मला एकांतात बोलायचं म्हणलं जरा. त्याची ती मनस्थितीच लक्षात आली होती. मी म्हणलो तुला बोलतो, एकदा कीर्तनाला चल. एका कीर्तनाला नेलं, हे अभंग घेतलं. हे अभंग घेतल्यावर ते अर्ध तिथंच गार झालं. काय बोलायचंय असं म्हणल्यावर ते म्हणला, तलवारी लावून ठेवल्या होत्या, भावाचा जीव घ्यायचा होता. भावाचा जीव कशामुळे घेतला? 100 आंबे कापले म्हणला. 100 आंबे, 100 आंबे. आणि मग मी त्याला म्हणलं, 100 आंब्याची झाडं आपण पुन्हा लावू, 2-3 वर्षात पुन्हा एकदा फुलोरा येईल. पण ते भाऊ मेल्यावर पुन्हा यायचं नाही. भाऊजई विधवा करून आंबे खाण्यात काय आनंद आहे म्हणलं, रस खाण्यात काय आनंद आहे. भाऊजई विधवा करून रस खाण्यात काय आनंद आहे. नको म्हटलं. ऐकतो म्हणलं मालक. आता त्याचे ते झाडं पुन्हा मोठे झालेत आणि त्याच वर्षी ज्याला समजलं आपलं असं असं होणार आहे आणि ते पाया पडायला आलं. म्हणलं महाराज मी आज कापली झाड. त्याच्या घरी गेल्यावर रात्री 12 वाजता दोघायला एका जागी बसविले. वायले होते तर आता एका जागी झालेत. वायले होते ते बापाच्या काळात, आता काय झाले एकत्र झाले. तर यंदा मला आंबे येतात त्याचे खायला. आणि परभणी जिल्ह्यातलीच एक नाव सांगायचं असलं तर अर्ध सोयीर पण इथलं तिथं बरं दिसत नाही. हे शूटिंग करायचं होय, बरं दिसत नाही. फक्त कशाचा वाद होता? फक्त बैल पाणी पाजू दिलं नव्हते. कारण किती छोट आहे, कारण किती छोट आहे. फक्त त्यानं बैल पाणी पाजू दिले नव्हते. त्याच्यानंतर याच्यानंतर आज मात्र तुझा सत्यानाश झाल्याशिवाय राहणार नाही असं ठरवून त्यानं केलं काम. काय हाताला लागलं असतं समजा कदाचित मी भेटलो नसतो, काय हाताला लागलं असतं? दोघही गेले असते. आणि म्हणून या वादानं कोणाला तरी समाधान लाभले असा माणूस माझ्या नजरेत नाहीये. ज्याला संसारही चांगला करायचा आहे, ज्याला परमार्थही चांगला करायचा आहे, त्यानं एकच साधन साधन बरवे हेची एक. काय करायचंय? 2 पावलं मागं आलेलं कधी चांगलं असते. ज्याला शांत झोपायचंय, अजिबात कोणासोबत वैर करायचं नाही. अजात शत्रू असला पाहिजे माणूस, कोणासोबतच वैर नाही. तुमच्या पार्टीनं तुम्हाला चांगलं म्हणणं फार मोठापणा नाही. समोरच्या पार्टीनं म्हणलं पाहिजे त्याला बिनविरोध करा, आमचा खुल मोकळा पाठिंबा, बिनशर्त पाठिंबा आहे, त्याला उभं करा. समोरच्या पार्टीनं तुम्हाला उभं करावं याचा अर्थ तुम्ही कसे आहात, कसे आहात? निर्वय राहा. वैमनस्य चांगलं नाही, वाद चांगला नाही. शांत झोपच येत नाही. एखाद्याला चापट मारा, बघू त्या दिवशी तुम्हाला झोप येते का. ते जितका त्रासदायक त्याला त्रास होतो तितका तुम्हालाही त्रास होतो.
मारणं तर सोडा, बोलण्यातून जर एखाद्या माणसाचं मन दुखलं ना, त्या दिवशी झोप येत नाही माझं महाराज. जाणीवपूर्वक तर मी कधीच कोणाचं मन दुखवलेलं मला 24 वर्षात आठवत नाही. जाणीवपूर्वक मी कोणाचंच मन दुखवलं नाही, कोणाचंच नाही दुखवलं. पण जर यदा कदाचित नजर चुकीनं जर एखाद्याचं मन दुखलं ना, त्या दिवशी मी रात्रभर बसून राहतो, मला झोपच येत नाही. की मी असं का म्हणलं, मी त्याला म्हटलो नाही पण त्याला लागलं ना, तसं त्याला झोंबलं ना. शब्द इतका जिवंत राहतो, मारलेला वार नाहीसा होतो, पण शब्द जशाचा तसाच राहतो. पण जेवढ्या जमलेल्या बसलेल्या मंडळीला एकच विनंती आहे, त्यातले त्यात जास्त फक्त जीभ सांभाळा. जर तुम्ही समजलात ना, मला एवढंच टाळायचंय, मला काय करायचंय, फक्त बोलणं टाळायचंय, खरंच तुमचा सुखाचा संसार होईल. माणसं लग्न झाल्यावर वेगळे राहतात, वायले राहतात का लग्नाच्या आधी? कोणाचं गाववाल्याचं? कारण काय? फक्त तू मी झाली, एवढंच की, एवढंच की. भाया आहे, पोरग धिंगाणा करू लागलं म्हणून मारला असेल एखादी चापट. काय त्याच्याच पोराला, तुझ्याच पोराला मारले की त्याच्याही पोराला मारले की? नाही, तेच होतं, ते ना मारायचं होतं. माझ्या पोराला काय म्हणून चापट मारली, इथूनच घरं फुटली. कुठून घरं फुटली? एवढंच का? अरे जर ते पोरग तिथं जर नाही आवरलं तर पुन्हा आयुष्यभर आवरायचं नाही, म्हणून आवर घातली वेळीच. काय झालं काय? काय झालं? ती रडत आलं काळट, मला काकानं मारलं. उलट अजून एक मारायची, मारलं तर काय चूक केली का म्हणली, तू कसं बोंबलत बघितलं? महाराज तिथंच दुरुस्त होतोय परिवार. विठाला आमच्या लेकराला मारायचं त्यांचं काय काम? इथून म्हणलं की संपला विषय, हो नातच संपलं. परकेपणा आला की संपलं, जीवनात अर्थच काय? आणि म्हणून जेवढं होईल तेवढं माया बहिणी, माता भगिनी, तुम्हाला कळकळीची विनंती आहे, इस्त्र्या करून जा इथून. कशाच्या? जिभीच्या. तुम्ही इथून गेले की सगळे आता जाताना म्हणायचं, माय मी मुकी आहे, मला बोलता येत. तुम्हाला ज्या दिवशी वाटेल मौन हे सर्वार्थ साधन आहे, मौनापेक्षा जगात सगळं साधनच मोठं कोणतं नाही. म्हणून आपल्याला एकच करायचं, फक्त जीभ सांभाळायची, काहीच करायचं नाही. दिसायली नादान पण जीभ चांगली नाही हो. एके दिवशी या जिभीचं दातायचं भांडण लागलं. हे 32 जण होते, बहुमत यायचं आणि जीभ अपक्ष एकटीच. हे 32 जण एक दिवशी आले आणि म्हणले, हिचं लईच वाढायले रे म्हणले. मग कसं करायचं? एकत्र आले, ती मीटिंग घेतली, म्हणजे काय निटरा? ती म्हणली काय झालं? निटरा म्हणून सांगायला ना, आमचं बहुमत आहे, आम्ही 32 आहेत, तू एकटी आहेस, शानपणा करू नको. ती म्हणली इतक्या जोरात काय झालं बोलायला? दंत कहे जीव से हम 32 तू अकेली माय, हम 32 म्हणजे तू एकटी आहेस. ती म्हणली मी एकटीच आहे, एक बार तेडी चली तो 32 गिर जाय. मी जर एकदा वाकडं बोलले ना, समोरचा माणूस दातच पाडी म्हणते. नीट राहा म्हणली तुम्ही. विठाला दिसायला नादान, दिसायला साधी आहे, पण ह्या जिभीनं जर, त्या जिभीचा जर तोल गेला ना, मोठे मोठे परिवार उद्ध्वस्त झालेत, मोठे मोठे लोक उद्ध्वस्त झालेत. आणि म्हणून जेवढ्या माया बहिणी कीर्तन आल्यात ना, मला काय तळतळाट लागायच्यात लागू द्या तुमचा. फक्त तुमचा संसार सुखाचा व्हावा वाटतंय का? फक्त हे जीभ सांभाळावं. विठाला विठाला त्याच तोंडानं वाकडं बोलण्यापेक्षा त्याच तोंडानं चांगलं बोला ना. साच आणि मवाळ मिथले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. चांगलं बोलायचं. मधुरवाणी मोठी तुका मने वाव मोठी तुका मने वाव मोठी तुका मने वाव
तुका म्हणे वाव पोटी चांगलं बोलायचं, वाकडं बोलायचं नाही, तिडं बोलायचं नाही, टाकून बोलायचं नाही, घालून बोलायचं नाही, चांगलं बोलायचं. त्याच तोंडात नसेल तर गप बसलेलं बोल. बोला. हे जीभ जर सांभाळल्याने वादच होत नाही. तो वादाची जननीच ही तोंड आहे. या तोंडामुळे वाद जन्माला येतात. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणले काही करू नका, निर्वैर व्हावे सर्व होता सवे. महाराज कोणासोबतच वाद नाही. हो महाराज, आमच्या या मराठवाड्याचं तर एवढं वैशिष्ट्य आहे, खरं सांगू का, बीड जिल्ह्यामध्ये जगमित्र नागा म्हणून फार मोठे संत झाले. परळीमध्ये फार मोठं मंदिर आहे पोलीस स्टेशनच्या बाजूला. ज्ञानोबारायच्या समकालीन संत आहेत, फार मोठे संत आहेत, फार मोठे. महाराज इतकी चित्ताची शुद्धता होती त्यांच्या. परळीच्या डोंगराच्या पलीकडून वाघाच्या गुहा होत्या, मोठ्या मोठ्या. वाघाच्या गुहेत जाऊन तप करायचे. इतकं नाव झालं, इतकं नाव झालं, त्या काळातल्या राजाला कानावर आली वार्ता. राजानं बोलून घेतलं, कुठं जाता तुम्ही? तिकडं काय नाही, भजन करायला जातो म्हणले. तिकडं वाघ सिंह, भीती वाटत नाही का? वाघ सिंह काही करीत नाहीत म्हणजे. साहेब मला काय करीत नाहीत? तुमच्या ओळखीचे आहेत का? ते माहित नाही, पण मला काय करीत नाहीत. चावत नाहीत तुम्हाला? नाही. उद्या घेऊन या बरं एक वाघ आपल्या दरबारात, आणतो की म्हणले. तप करायला गेले होते, कुत्रे पळले आणि वाघ आपले त्याच्या मांडी लावून बसत होते. पळलेल्या कुत्र्यासारखी जीभने चाटीत होते त्याच्या पायाला. गेले, तपश्चर्या झाली की एक उपरण कमरचं काढलं आणि एका वाघाच्या गळ्यात घातलं. जरा गावात जाऊन येतो चल म्हणलं. ते वाघ माग असा दरबार भरलेला. त्या काळातल्या राजाच्या दरबारामध्ये मोठे मोठे वाघ बसले होते, मंत्री संत्री. हे वाघ घेऊन कुत्र घेऊन आले दरबारामध्ये. आल्याबरोबर ते जे मंत्री होते ना, त्या खुर्चीवर बसले तर पाय महाग सरून म्हणाले, सरकार का ये देखो. ते वाघ घेऊन आलेले ते जगमित्र नागा महाराज पाहिले की त्या काळातल्या राजानं सांगितलं, छोडो मत. काय काय मंत्र? छोडो मत म्हणजे सोडून द्यायला आणला नाही तुम्ही, आणा म्हणजे नाही, उधरले जा, उधरले जा, छोडो मत. एकच मंत्र. महाराज एवढे वाघ होते ह्याच्या सेनापती, एवढे मोठे मोठे पहारी वाकवायचे. अर्ध्या लोकांचे धोत्र पिवळे झाले. कोणाला बघून? वाघाला बघून. महाराज त्यांनी पुन्हा वाघ नेऊन सोडला. आणि वाघ नेऊन सोडल्यावर वेशीत आल्याबरोबर ह्या राजानं साष्टांग दंडवत घातलं, वाजत गाजत परळीमध्ये प्रदक्षिणा घातली. स्वतः खांद्यावर घेतलं जगमित्र नागा महाराजाला, स्वतः खांद्यावर घेतलं. आणि त्या दिवशीपासून त्यांना नागा, फक्त नाव होतं नागा महाराज, ही उपाधी दिली, जगमित्र नागा महाराज. वाघ सुद्धा ज्यांना दंश करत नाही, वाघ सुद्धा ज्यांचा मित्र होऊ शकतो, अशी त्या काळातली त्यांची उपाधी होती. चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, व्याघ्रही न खाती सर्पतया. आमच्या परभणी जिल्ह्यामध्ये राष्ट्रसंत पाचलेगावकर महाराज यांच्या अंगावर भुजंगा नावाचा साप खेळायचा. दात पडलेली होती का तिची? नाही, अजिबात. कुठे जाऊन ते साप, कुठे गेले की ते साप त्याच्या अंगावर खेळायचे. साप चावत नव्हता, त्याचं कारण आहे त्यांच्या चित्ताची शुद्धता झाली होती. शत्रुत्वच नव्हतं त्यांना, शत्रुत्वच. एकदा मोठे महाराज आपले भेटायला गेले दर्शनाला, महादेव महाराज. पाचलेगावकर महाराजांचं दर्शन घेतलं, एकादशी होती. पाचलेगावकर महाराजांच्या खांद्यावर जे भुजंग नावाचा साप होता, असा मोठा फणिक आलेला, तो उचलला त्यांनी, महाराजाच्या मांडीवर ठेवला. त्यांना अशी फणी काढली. महाराजाच्या पुढे आल्यावर महाराज एक नाही दोन नाही शांत बसले होते. महाराजांना ते पाचलेगावकर महाराजांना तो भुजंग उचलला. म्हणले, भुजंगा काय? भाजलेलं मडकं आहे म्हणले. होय बाजूला. काय म्हणले? भाजलेलं मडकं आहे म्हणले, बाजूला होय. आणि मग महाराज म्हणले, महाराज हे जे आहे ना तुम्हाला बरं दिसत, तुम्हाला तुमचं हे भूषण आहे म्हणजे, आम्हाला बरं दिसत नाही म्हणले. आम्हाला सांगितले तुका म्हणे सर्प विंचू नारायण वंदावे दुरून शिवू नये. कशाला आम्ही शिवा म्हणले, पण तुम्ही टाकलंय म्हणून आम्ही दर्शन घेतलं म्हणले. परंतु हे हार तुमच्या गळ्यात बरा दिसतो, कारण तुमच्या चित्ताची एवढी शुद्धता झालीये. तुम्हाला शत्रूच कोण नाही, वाघही शत्रू नाही आणि तुम्हाला सापही शत्रू नाही. असं अजात शत्रू जीवन ज्यांचं आहे का, त्यांनाच परमात्मा प्रवेश देतो. नारायण
तोशी न येणे वेण. भगवंताने तुम्हाला तुमचा अंगीकार करावा असं वाटत असेल, आपण कोणासोबतच शत्रुत्व करायचं नाही. कोणासोबतच शत्रुत्व करायचं नाही. आपण कोणत्याही वेळेला रात्री अपरात्री जर रस्त्याने निघालोत ना, आपल्याला भीतीच वाटू नये. निर्भय जीवन झालं पाहिजे, बेटर जीवन झालं पाहिजे. आपल्याला काय कर नाही तर घाबरायचं काय कारण? नो नो नो, एकटं जाऊ नको बाबा, हे आपले शत्रू आहेत. निर्माण कशाला केले? कशाला शत्रू निर्माण केले? आणि जर एखादा समजत असेल मी फलाण्याचा शत्रू आहे, तू असशील, मी तुझा शत्रू नाही. विठाला शत्रुत्व घातक ठरतंय. आणि म्हणून आज या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारायचं म्हणणं आहे, आपली निर्वैर भूमिका असली पाहिजे. आणि जर तशी भूमिका झाली तर तरीच अंगीकार करील नारायण. बडबड तोशी न येणे वीण. या व्यतिरिक्त जे बोलणं आहे ना, ते निरर्थक आहे. म्हणजे मग जर हे असं जमत नसेल तर त्या बोलण्याला अर्थ नाही. विठाला भगवंतानं आपल्याला पदरात घ्यावा असं वाटत असेल ना, हिरण्यकश्यपूने विरोध केला भक्त प्रल्हादाचा. भक्त प्रल्हादाने केला का? हिरण्यकश्यपून वैमनस्य कोणासोबत केलं? भक्त प्रल्हादासोबत. किती प्रयोग केले मारण्याकरता? 11 प्रयोग केले. भक्त प्रल्हादानं काही म्हटले का? तो तुमचा स्वभाव आहे, हा माझा स्वभाव आहे. एकच वाक्य लक्षात घ्या, जो सहन करे व साधू आहे. ज्याला सहन करायचं जमतंय का, त्याचंच तर नाव साधू आहे. सहनशीलता ही सगळ्यात मोठा दागिना असला पाहिजे. सगळ्यात मोठा सहन करायचं. थोडं सहन केलं ना, जीवन लय सुखी जात. थोडं सहन करायचं, थोडा अन्याय सहन करायचं, आणि थोडं नुकसानही सहन करायचं. हे ज्याला जमलं त्याचं जीवन सुखी होते. मी कसा सहन करील, आणि असं जर मला जमतंय, त्यानं मला चापट हाणली, काय झालं? लय मोठा झाला काय ते? म्हणून सहनशीलता. मोठे माणसं खरंच सहनशीलते असते हो त्यांच्या. लय सहनशील. भड 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 शिवा द्या, काहीच म्हणत नाही. उलट त्यांची माणसं जर मारू लागले, काय करू नका म्हणते, जाऊ द्या, अज्ञानी आहे असं म्हणून जर चालला तरच मोठे व्हाल. कुठं चिल्लरच्या नादी लागता? कुठं नादी लागतात चिल्लरच्या? कुत्र भुकायले म्हणून हाती त्याला भुकत नसते हो. कुत्ते भुकते है और हत्ती चलता है. अरे हत्ती आलाय म्हणून कसं कळल? कुत्रे भुकल्याशिवाय कळत नाही हत्ती आलाय म्हणून. हत्ती आलाय म्हणून कसं कळल? लोक येऊन बाहेर कसं बघतील कशाला कुत्रे भुकायलेत म्हणून? हे भुकले म्हणून तर ते म्हणजे भुकले पाहिजे थोडे भाव. कुठे विचार करत नसतं, चलत राहत. हत्ती चलता है. कुत्रे भुकू लागले, हत्ती बघत सुद्धा नाही कोण्या रंगाचं कुत्र आहे, पांढ है कसं बघत. चल, तुझं तू स्वभाव आहे, हे डुलतच चालतंय. तसं आपल्याला जसं जमेल तसं या पद्धतीनं चालायचा प्रयत्न करा. जीवनामध्ये काही अडचण येणार नाही. ही वैमनस्यता संपली की परमात्मा आपल्याला पदरात घेतल्याशिवाय राहणार नाही. आणि हे सर्व करत असताना मात्र एक महत्वाची भूमिका आहे. सोयरे पिसून समानाची घडे, चित्त परवडे उपकारी. मतभेद करायचा नाही, भेदभाव करायचा नाही. आपलेन परकेन सोयरेन धायरेन असणे सगळे सारखेच. आणि जेवढा जमेल तेवढे हाताने उपकार करायचा. तुका म्हणे फार आणि थोडा तरी, जेवढं जमल तेवढं या हाताने चांगलं काम करत सांगायचं. पहिल्या पंक्तीला जेवायला बसायचंच नाही, एक तरी पंगत वाढून बसायची. जो खिलाने में मजा आहे वो खाने में नहीं है. खाऊ घालण्यात जितका आनंद आहे, पहिल्या पंक्तीत आपल पोट्याला कवा मिळालं नसल्यामुळे गप 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 खाल्ले, तिकडच पळाले. पत्तरवाळी तर उचलणार आहे का? लय कधी भेटलं नाही का तुला? 1-2 पंक्ती वाढा. खरं सांगतो तुम्हाला, अर्धी पोळी कमी जाती. ज्यावेळेस तुम्ही 2 पंक्ती वाढल्याने अर्धी पोळी जास्त जात नाही, अर्धी पोळी कमी जाती. का? त्याचं कारण पोट भरते समोरच्या जेवणामुळे. काय लोक जेवले म्हणलं आज, पोट भरते, पोट भरते. काय लोक तृप्त झाले म्हणलं. आपलं तर काय झालं, पोटच भरतंय. आणि म्हणून जेवढं होईल तेवढे हाताने परोपकार करत चला. जास्त नाही तर नाही, थोडा तरी परोपकार करत चला. आणि मग असं जर चाललात तर तरीच अंगीकार करील नारायण. बडबड तोशी न येणे विन. हे सगळं सर्व 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 करत असताना एक मात्र फार महत्वाची गोष्ट आहे. कोणती महत्वाची गोष्ट आहे? शेवटचं तुका म्हणे चित्त
झालिया निर्मळ तुका म्हणे चित्त झालिया निर्मळ तुका म्हणे चित्त झालिया निर्मळ तुका म्हणे चित्त झालिया निर्मळ तरित सकळा तरित सकळा केले होया केले होया केले होया तरिचा विकार करिला नारायण तरिचा पार कुमारी कुमार कुमारी सर्वात महत्वाची भूमिका पहिल्या चरणात आणि शेवटच्या चरणात. पहिल्या चरणामध्ये निर्वैरता, वाद करायचा नाही, आणि शेवटचं चरण शुद्धता. निर्वैरता आणि शुद्धता ज्याला जमली त्याला परमात्मा पदरात घेतो. शुद्धता म्हणजे काय? काय शुद्ध करायचे? चुका म्हणे चित्त झाली या निर्मळ तरीच सकळ केले होय. त्याचं शरीर निर्मळ नसलं तरी चालते, त्याचे कपडे निर्मळ नसले तरी चालतील, फक्त त्याचं चित्त निर्मळ पाहिजे. एकदा का चित्ताची शुद्धता झाली ना, मग भगवंताला बोलवायची गरज नाही. आता तुमच्या सध्या एखाद्याच्या शेतामध्ये आंब्याचं झाड असेल, आंब्याच्या झाडाला पहाडं लागले, तुम्हाला कळते की पक्षाला अगोदर कळते? मग त्या पक्षाला, त्या पाखराला तुम्ही आमंत्रण दिलं होतं का खायला या म्हणून? कसं काय आले? पिकली या फळाप्रती पक्षी स्वये तुष्ट. एकदा का फळ पिकले ना, त्याला पहाड लागले ना, पाखराला सांगायची गरज नाही, पाखर मनानं येतात. तसं परमार्थामध्ये ज्याचं चित्त शुद्ध झाले ना, देवाला बोलवायची गरज नाही. येवनी गोपाळ. आणि म्हणून चित्ताची शुद्धता महत्वाची आहे. आणि अशी ज्यांना शुद्धता जमली, आपण भलं, आपलं काम भलं, कोणाच्या आद्यात नाही मध्यात नाही, अशा पद्धतीनं जे माणसं वागतील ना, त्याचा परमार्थामध्ये प्रवेश निश्चित आहे. ज्ञानेश्वर ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली आमच्या डासाळ्यामध्ये राहणारे आमचा हा वाघ परिवार सध्या वास्तव्याला नाशिक क्षेत्रामध्ये आहे. शून्यातून विश्व निर्माण केले, स्वतःच्या पायावर उभा राहिले, कष्टानं मेहनतीनं जीवनामध्ये काहीतरी कर्तृत्व करून काहीतरी जीवनामध्ये मिळवलेलं आहे. आणि त्या मिळालेल्या सगळ्या मेहनतीनं मिळवलेल्या काही मानधनातून आपला काही भाग चांगल्या कामात खर्च व्हावा, अशा निर्मळ हेतूनं एवढं मोठं कार्य हाती घेतले. एकदा जोरदार या परिवाराकरता टाळ्या वाजवा. सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल बोलिलेले करू वेडे बापुडे उदय तुका म्हणे ज्ञानेश्वर राधा पाया पैसे धरा क्षमा महाराज महाराज तुम्ही ज्ञानदेव कुंडली कवरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय. हॅलो, धन्यवाद. मार्गदर्शनपर कीर्तन झालेलं आहे. महाराजांचं पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजून आपण सर्वांनी धन्यवाद व्यक्त करायचे. सर्वांना विनंती, कृपया आपण हात जोडून नम्र विनंती आहे, वेळ जास्त झालेला नाहीये. आपल्या सर्वांना विनंती आहे, कृपया 5 मिनिटाचाच कार्यक्रम आहे, आपण सर्वांनी बसून घ्यावं.